अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे आमदार नाना पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन झालं। शेतकऱ्यांवरील वक्तव्यावरून लोणीकरांवर कारवाईच्या मागणीसाठी पटोले आक्रमक झाले। अध्यक्ष नार्वेकरांनी समज दिल्यावर सुद्धा पटोलेंनी राजदंडाला स्पर्श केल्यानं अखेर निलंबनाचा बडगा उगारला गेला। मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज, अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज, याच्यावर कारवाई झाली पाहिजे। सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या कारभारात नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे। अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसच्या नाना पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन करण्यात आलं। शेतकऱ्यांवरील वक्तव्यावरून पटोलेंनी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आणि कृषी मंत्री कोकाटेंवर कारवाईची मागणी केली आणि त्यानंतर थेट अध्यक्षांच्या टेबलपर्यंत येऊन पटोलेंनी राजदंडाला स्पर्श केला। या सदनातले सन्माननीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीने सातत्याने शेतकऱ्याचा अपमान करतात आहे, शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज, हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणार अध्यक्ष महाराज। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज। ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज, आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य हेच अध्यक्ष महाराज, अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज, याच्यावर कारवाई झाली पाहिजे। नानाभाऊ तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपलं कृत्य चुकीचं आहे असं सांगत 5 मिनिटं कामकाज तहकूब केलं। हे चुकीचं आहे, चुकीचं आहे। सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे। पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर पटोले आक्रमक होते। जागेवर बसा नाहीतर कारवाई करावी लागेल अशी समज सुद्धा अध्यक्ष नार्वेकरांनी दिली। नानाभाऊ मला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी अजून मजबूर करू नका। आपण जागेवर बसा अथवा सभागृहाचं नियमित कामकाज चालू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करायला लागेल, आपण जागेवर बसा। यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी पटोलेंचं अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं अशोभनीय असल्याचं म्हटलं आणि माफीची मागणी केली। एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय आहे। ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे। अध्यक्ष महोदय, नानाभाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत, अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये। नानाभाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे। नानाभाऊंनी माफी मागितली पाहिजे, त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय। पण नाना पटोले अध्यक्षांच्या टेबल जवळ येऊन बोलत राहिले। अखेर नार्वेकरांनी पटोलेंना दिवसभरासाठी निलंबित केलं। सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या कारभारात नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे। पटोलेंच्या निलंबनानंतर विरोधकांनी सुद्धा सभात्याग केला आणि रोज निलंबित केलं तरी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारच असा इशारा पुन्हा पटोलेंनी दिला। हे सरकार जेवढं आमच्या शेतकऱ्यांना अपमानित करेल तर हे आम्ही सहन करणार नाही। सरकारच्या विरोधात आम्ही रोज आवाज उचलू, एक दिवस नाही, रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही। उद्या पुन्हा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू जिथपर्यंत लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्यावर कारवाई होत नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही लोक आता शांत बसणार नाही। शेतकऱ्यांचा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही, या पद्धतीची आमची भूमिका आहे। सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही आहे की महाराष्ट्राच्या विधान भवनात निलंबन होणं, कदाचित आधी वेडे वाकडे कोणी वागलं असेल त्याच्यामुळे निलंबित झाले असतील, पण पहिल्यांदा कदाचित असं होत आहे की शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी, शेतकऱ्यांचा जो अपमान झाला त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कोणीतरी निलंबित झालेला आहे। मला वाटतं हा एक भयानक पायंडा आपण पाडलेला आहे। दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं असं आहे की एक सरकार आमच्या डोक्यावर जे बसलेलं आहे ते सरकार
निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बसलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या नाही. त्यांनी अनेकदा कोणी राजदंडागा हात गावगं तर त्यांच्याही कार्यकाळात निलंबन जागा आहे. मला वाटतं की त्यांना संकेत काय, राजशिष्टाचार काय, सभागृहाची सभ्यता मर्यादा याची जाणीव असणं गरजेचं होतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात आम्हाला ही आग्रही भूमिका आहे. फक्त शेतकऱ्यांच्या संदर्भात 4 लाईनचा प्रस्ताव द्या. काही दिवसांआधी शेतकऱ्यांच्या मुलाचे मायबाप काढत खात्यावर कसे पैसे दिले जातात, अंगावरचे कपडेही आमच्यामुळेच आहेत असं लोणीकर म्हणाले होते. त्याच वक्तव्यावरून पटोले विधानसभेत लोणीकरांवर कारवाईसाठी आक्रमक झाले. आणि ते कुचरवाट्यावर बसलेले ते 5-6 काटे 10 काटे असतात. त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं. नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले. तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे. एका दिवसाची निलंबनाची कारवाई होताच पटोलेंनी शेतकऱ्यांसाठी आपला आक्रमकपणा कायम राहणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे पुन्हा विधानसभेचं कामकाज सुरू होताच गदारोळाची शक्यता नाकारता येत नाही. पण निलंबनानंतरच विधानसभेच्या आवारातच मात्र शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि पटोलेंमध्ये कानात घुसफुस करत हास्यविनोद दिसले. विनायक डावरुंगसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.